परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली। मंत्रिमंडळासोबत चर्चा करून स्पष्ट धोरण तयार केल्यानंतरच पुढचे नवीन परवाने देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ऑटो रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून वाहतूक कोंडीची समस्या यामुळे गंभीर होते। विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये रिक्षांचा सुळसुळाट झाल्यानं वाहतुकीवर मोठा ताण येतोय। यात पार्श्वभूमीवर काही काळासाठी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। या संदर्भात केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केल्यानंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं राज्य सरकारला स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा सल्ला दिलेला आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांनी दिनांक 23/2/2026 रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे की मोटार वाहन अधिनियम सुधारणा अधिनियम 2019 च्या कलम 67(3) अन्वये स्थानिक परिस्थितीनुसार तत्सम निर्णय घेण्यास राज्य शासन सक्षम आहे। त्या अनुषंगाने मी सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो की 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील ऑटो रिक्षा परमिटच्या संख्येवर निर्बंध घालण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांचे अभिप्राय, विविध संघटनांची मागणी, स्थानिक परिस्थिती इत्यादीच्या आधारे निर्णय घेण्याबाबत आणि तोपर्यंत ऑटो रिक्षा परमिट देण्याबाबतची कारवाई स्थगित ठेवण्याबाबत परिवहन विभागास सूचना देण्यात आलेल्या आहेत। राज्यातील गायरान जमिनी संदर्भात आता मोठी बातमी। महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद क्षेत्रातील गायरान जमिनी संदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला। महापालिका, नगरपालिका, नगर परिषद क्षेत्रातील गायरान जमिनींचं आरक्षण उठवलं जाणार आहे। गायरान जमिनी संदर्भातील विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर झालं। त्यामुळे शहरांमधील हजारो हेक्टर गायरान जमिनींचा वापर आता सार्वजनिक हिताच्या कामांसाठी केला जाणार आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात